हुलसूर येथील श्री अल्लमप्रभू शून्यपीठ अनुभव मंडपाच्या परिसरात शरण संस्कृती महोत्सव व वचन रथोत्सवासाठी भव्य स्टेज तयार। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर नागलक्ष्मी चौधरी यांना वैराग्यनिधी अक्कामहादेवी पुरस्कार देण्यात येणार आहे। श्री डॉक्टर शिवानंद महास्वामी यांच्या 74व्या जन्मोत्सव निमित्त रविवारी 62 जणांनी रक्तदान केले। श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधिपती श्री डॉक्टर शिवानंद स्वामीजी यांच्या 74व्या जन्मोत्सवानिमित्त शरण संस्कृती महोत्सव वचन रथोत्सव सोमवार आणि मंगळवारी 2 दिवस कार्यक्रम होणार आहे। श्री जगद्गुरु अल्लमप्रभू देवरू शून्यपीठ अनुभव मंडपाच्या परिसरात भव्य स्टेज तयार करण्यात आला आहे। शरण संस्कृती महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी 6 वाजता गुरुमठकल श्री शांतवीर शिवाचार्य स्वामीजींच्या नेतृत्वात आणि जिल्हा प्रभारी मंत्री ईश्वर खंड्रे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मंगळवारी सकाळी 11:30 वाजता हा पुरस्कार सोहळा होणार असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर नागलक्ष्मी चौधरी यांना वैराग्यनिधी अक्कामहादेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। उत्पादन शुल्क मंत्री आर.बी. तिम्मापुरा, आमदार शरणू सलगर, माजी मंत्री राजशेखर पाटील तसेच इतर लोकप्रतिनिधी व लेखक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। श्री डॉक्टर शिवानंद महास्वामी यांच्या 74व्या जन्मोत्सव निमित्त विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या 74 जणांना कायकरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे। मंगळवारी दुपारी 3 वाजता कल्याण कर्नाटकातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या श्री अल्लमप्रभू शून्यपीठाच्या परिसरात शरण्यांच्या वतीने वचन रथोत्सव होणार आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर नागलक्ष्मी चौधरी यांच्या हस्ते रथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे। त्यामुळे निरगुडी येथील श्री हवा मल्लीनाथ स्वामीजींसह अनेक महान संत सहभागी होणार आहेत, असे गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे पीठाधिपती श्री डॉक्टर शिवानंद स्वामीजी यांनी सांगितले। श्री डॉक्टर शिवानंद महास्वामी यांच्या 74व्या जन्मोत्सव निमित्त 62 जणांनी रविवारी रक्तदान करण्यात आले। स्टार हुलसूर न्यूज हुलसूर। बसवलिंगाय नमः। ಧರ್ಮಗುರು ಬಸವಣ್ಣವರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ಕಲ್ಯಾಣ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹುಲಸೂರು ಗುರುಬಸವೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠದಲ್ಲಿ ವಚನ ರಥೋತ್ಸವ ಮತ್ತು ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿಯ ಪ್ರಶಸ್ತಿಯ ಸಮಾರಂಭ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಕೂಡಿಕೊಂಡು ಭವ್ಯವಾಗಿ ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ। ದಿನಾಂಕ 1/12/2025 ವಿಶೇಷವಾಗಿ ಶರಣ ಸಂಸ್ಕೃತೋತ್ಸವ ವಚನ ರಥೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಯ ಸಮಾರಂಭ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟಕರಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಅರಣ್ಯ ಮಂತ್ರಿಗಳು, ಬೀದರ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರು ಸರಿಯಾಗಿ 3 ಗಂಟೆಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ। ಅವರು ಬಂದ ಮೇಲೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗ್ತದೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶರಣು ಸಲಗರ್ ಅವರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ನಾಡಿನ ಮಠಾಧೀಶರು, ಬಸವತತ್ವ ಚಿಂತಕರು ಹಲವಾರು ಕೂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಭಾಗವಹಿಸಿ ನಾಳೆ ದಿನಾಂಕ 2/12/2025 ಮಂಗಳವಾರರಂದು ಬೃಹತ್ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಶರಣೆಯರು ಕೂಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮಹಿಳಾ ಆಯೋಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶರಣೆ ನಾಗಲಕ್ಷ್ಮಿ ಚೌಧರಿ ಅವರು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಈ ನಾಡಿನ ಸಮಸ್ತ ಜನತೆಯ ವತಿಯಿಂದ ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಡಲಾಗುವುದು। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿದ ನಂತರ ಸರಿಯಾಗಿ 3 ಗಂಟೆಗೆ ವಚನ ರಥೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದೆ। ಈ ವಚನ ರಥೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶರಣೆಯರು ತಮ್ಮ ತಲೆಯ ಮೇಲೆ ವಚನದ ಗಂಟನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ತೇರಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಅವರು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳೇ ಶರಣೆಯರೇ ಕೂಡಿಕೊಂಡು ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ। ಇಂಥ ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ
ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಸಹಸ್ರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಬರಬೇಕು. ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಆಯೋಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಗಲಕ್ಷ್ಮಿಯವರ ಒಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮದು ಯಾವುದಾದರೂ ಬಗೆಹರಿಯಾದ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ಬಂದು ನೀವು ಅವರ ಜೊತೆ ಸಮಾಲೋಚನೆ ಮಾಡಿದರೆ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಕೂಡ ತಕ್ಷಣದಿಂದ ಬಗೆಹರಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾಡಿನ ಜನತೆ ನೀವು ಆದಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಮತ್ತು ನಾಳೆ ಬರಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ.